स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. आज आपण फिजिक्स पार्ट 1 यामध्ये साऊंड हा चॅप्टर पाहणार आहोत. 8 नंबरचा हा चॅप्टर आहे. पेज नंबर 142. ओके. जसे की आपण इतर चॅप्टरमध्ये चॅप्टरमधील काही सिलेबसच घेत आहोत, तसंच या चॅप्टरमध्ये सुद्धा या चॅप्टरमधील काहीच पॉईंट घेणार आहोत. त्याला आपण शारदानगर सिलेबस म्हणतो. तर प्रथम मी हे सांगते की या चॅप्टरमधले कोणते पॉईंट्स आपण स्टडी घेणार आहोत. तर फर्स्ट पॉईंट असणार आहे दॅट इज 8.1. सेकंड पॉईंट आहे 8.2. थर्ड पॉईंट आहे 8.3. 8.1, 8.2, 8.3 and the last point is 8.9. एवढे 4 पॉईंटच आपण या चॅप्टरमधले घेणार आहोत आणि हा शारदानगर सिलेबस असणार आहे. हे प्रत्येकाने नोट करून घ्यायचं आहे. ओके. नाव वी स्टार्ट द चॅप्टर. साऊंड. मला सांगा, जर एखादं पाण्याचं तळ असेल, हे असं छोटंसं पाण्याचं तळ असेल आणि ते शांत पाणी अगदी एकदम, आणि त्या पाण्यामध्ये जर मी दगड टाकला, ठीक आहे, त्या पाण्यामध्ये मी काय केलं, एक दगड टाकला, तर काय होईल तिथं काय तयार होतात, त्या पाण्याच्या वेव्स तयार होतात. काय तयार होतात? वेव्स फ्रॉम दॅट स्टोन. बरोबर. अशा काय तयार होतात बघा, अशा वेव्स तयार होतात. हे तुम्ही पाहिलं असेल, केलं असेल तुम्ही. ते शांत पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये जर स्टोन टाकला तर तिथं काय तयार होतात? वेव्स तयार होतात. मला सांगा, याचा अर्थ असं का की इथला जो वॉटर मॉलिक्यूल आहे या पोझिशनमधला, तो या पोझिशनमध्ये जातो का? सपोज याला मी ए जर म्हटलं, पोझिशन ए, तर इथला जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो या ए पॉईंटपासून या कॉर्नरपर्यंत म्हणजे या बी पॉईंटपर्यंत जाऊ शकेल का? नाही. जातो का? याचा अर्थ या वेव्समधून असं नाही होत. याचा अर्थ काय होतो, हा जो इथला पार्टिकल आहे तो इथेच काय होत असतो? ऑसिलेट होत असतो. ऑसिलेट कसा होत असतो तो? अप्स अँड डाऊन, अप्स अँड डाऊन्स. येते लक्षात? या ठिकाणचा पार्टिकल तो अप्स अँड डाऊन्स होतो, या ठिकाणचा पार्टिकल अप्स आणि डाऊन्स होतो, पुन्हा इथला पार्टिकल अप्स आणि डाऊन्स होतो, तिथला पार्टिकल अप्स आणि डाऊन्स, म्हणजे तिथं व्हायब्रेशन्स तयार होतात अप्स आणि डाऊन्सच्या या माध्यमातून, आणि तिथून ती तयार होते आपली वेव्स. त्याला काय म्हणायचं? वेव्स. बरोबर का? या तुम्हाला अशा पद्धतीने वेव्स दिसतात, है ना. जर आपण जर काय केलं असेल, एका वॉटर सरफेसवरती एखादा स्टोन जर टाकला असेल तर तिथं काय तयार होतात? रिपल्स तयार होतात. ठीक आहे. याचा अर्थ तिथले वॉटर मॉलिक्युल्स ऑसिलेट होतात अप्स आणि डाऊन्सला अराउंड देअर इक्विलिब्रियम पोझिशन्स, आणि तिथून त्याला आपण काय म्हणतो? वेव्ज असं म्हणतो. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ वेव्स. फर्स्ट काय पाहणार आहोत आपण? टाइप्स ऑफ वेव्स. पहिला पॉइंट असेल तुमचा टाइप्स ऑफ वेव्स. टाइप्स ऑफ वेव्स. आता किती टाइपच्या वेव्स आहेत? तर देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ वेव्स. Mainly 3 types of waves. First is a mechanical wave. Second is a EM waves. And the third one is matter wave. बघा आता फर्स्ट वेव्स आहे ते मेकॅनिकल वेव्ह. फर्स्ट वेव्ह कोणतं, कशाला म्हणतो आपण? मेकॅनिकल वेव्ह. कशाला म्हणायचं मेकॅनिकल वेव्ह? तर अ वेव्ह इज सेड टू बी अ मेकॅनिकल इफ अ मटेरियल मीडियम इज इसेन्शियल. अ वेव्ह इज सेड टू बी अ मेकॅनिकल इफ देर इज अ मटेरियल मीडियम इज इसेन्शियल. मटेरियल म्हणजे त्या वेव्स क्रिएट होण्यासाठी मटेरियल मीडियम हे इम्पॉर्टंट आहे, गरजेचंच आहे. मीडियम इज इसेन्शियल म्हटलंय तिथं. तुम्हाला काय म्हटलंय? इसेन्शियल म्हणजे अगदी गरजेचंच आहे. ठीक आहे. फॉर देअर प्रोपॅगेशन्स. कधी म्हणायचं एका वेव्सला मेकॅनिकल वेव्स? जर
तर मटेरियल मीडियम हे काय असणार आहे, गरजेचं आहे त्याच्या प्रोपॅगेशनसाठी. त्याला काय म्हणतो आपण, मेकॅनिकल वेव्स. मग एक्झाम्पल काय असतील रे, एक्झाम्पल आत्ताच आपण पाहिलं वॉटर वेव्स. वॉटर वेव्स हे वॉटर मॉलिक्यूलच्याच वेव्स तयार होतात ना. याचा आता ते मीडियम कोणतं आहे, वॉटर आहे. म्हणजे तिथं मीडियम म्हणजे वॉटर हे गरजेचं आहे, तरच तिथं त्या वेव्स तयार होतील. याचा अर्थ वॉटर वेव्स ह्या काय आहेत, मेकॅनिकल वेव्स आहेत. वॉटर वेव्स आर द मेकॅनिकल वेव्स. अजून बघा एक्झाम्पल दॅट इज साऊंड वेव्ह. कोणत्या वेव्ह असतील, साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह ऑल्सो मेकॅनिकल वेव्स. मेनली तुम्हाला एवढंच लक्षात असू द्या, वॉटर वेव्स अँड साऊंड वेव्स. अजून एक्झाम्पल स्ट्रेच्ड स्ट्रिंग. एखादी बघा जर आपण एका फिक्स पॉईंटला स्ट्रिंग अशी स्ट्रेच केली, इथं हे फिक्स पॉईंट आहे, तिथं स्ट्रिंग काय केलेली आहे, स्ट्रिंग म्हणा किंवा दोरी म्हणा, इथं फिक्स केली आणि इथून जर तुम्ही त्यांना ऑसिलेट केलं असेल एकच, तर इथं त्या वेव्स तयार होतात. बघा अशा वेव्स तयार होतात ना त्या स्ट्रिंगच्या, बरोबर का. म्हणजे स्ट्रेच्ड स्ट्रिंग सुद्धा कोणती आहे, मेकॅनिकल वेव्ज आहे. मेकॅनिकल वेव्स कशाला म्हणायचं, इफ a wave is said to be mechanical if a material medium is essential. त्याला काय म्हणतो आपण, मेकॅनिकल वेव्स. and these examples are water waves, sound waves, etc. now the second wave, EM waves. EM waves. EM म्हणजे काय रे, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड त्याला काय म्हणतो आपण, EM इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणतो ना. EM means electromagnetic, that is electric and magnetic field. मग EM waves कशा असतील, तर these are generated due to periodic vibration in electric and magnetic field. Generated due to periodic vibration. Vibration हे कशा असतात त्याच्या, periodic. ओके. इन कशामधल्या व्हायब्रेशन्स, इन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. EM वेव्स म्हणजे काय येणार आहे, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. बघा EM वेव्स, दीज वेव्स आर जनरेटेड ड्यू टू पिरियॉडिक व्हायब्रेशन्स इन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे जिथं काय प्रेझेंट असेल, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असेल, त्याच्या पिरियॉडिक व्हायब्रेशनमुळे काय तयार होतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तयार होतात. येते का लक्षात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, EM वेव्स ह्या कशा तयार होतात, जिथे काय प्रेझेंट आहे, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे आणि त्याच्या पिरियॉडिक व्हायब्रेशन्समुळे तिथे काय तयार होतात, EM वेव्स तयार होतात. ओके. एक्झाम्पल काय असतील, एक्झाम्पल कुठे असते इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड कंबाईन. आपलं सध्या लेक्चर चालू आहे, मोबाईल, बरोबर. मोबाईल आहे, टेलिव्हिजन आहे, रेडिओ वेव्ज आहेत. हे सगळे एक्झाम्पल कशाचे असणार आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. नेक्स्ट टाईप दॅट इज द मॅटर वेव्स. दॅट इज व्हॉट, मॅटर वेव्स. आता मॅटर वेव्स कशाला म्हणायचं, बघा मॅटर म्हणजे कोणते मॅटर्स, मॅटर्स दॅट इज एक्झाम्पल. मॅटर्स कोणते असतील, इलेक्ट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, न्यूट्रॉन असेल, एक्सेट्रा. हे काय सगळे मॅटर्स आहेत, बरोबर. मग मॅटर्स वेव्स कशाला म्हणायचं, तर देर इज ऑलवेज अ वेव्ह असोसिएटेड विथ एनी ऑब्जेक्ट. देर इज ऑलवेज अ वेव्ह असोसिएटेड विथ एनी ऑब्जेक्ट इफ इट इज इन अ मोशन अँड these waves are called as the matter waves. म्हणजे प्रत्येक मॅटरच्या तिथे काय असते, एक प्रेझेंट, एक वेव्ह प्रेझेंट असते, त्याला आपण मॅटर वेव्ह म्हणतो, किंवा त्याला काय म्हणू शकतो, देअर इज ऑलवेज अ वेव्ह असोसिएटेड विथ एनी ऑब्जेक्ट. ऑलवेज अ वेव्ह असोसिएट विथ एनी ऑब्जेक्ट. कोणताही ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कोणते, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन असे मॅटर्स असतील. These waves such called as the matter waves and these are studied in quantum mechanics. याचा जो मॅटर वेव्सचा जो अभ्यास आहे तो कशामध्ये तुम्हाला स्टडी करायचा आहे, इन क्वांटम मेकॅनिक्स. इन क्वांटम मेकॅनिक्स. ओके. अशा ह्या 3 टाईप्सच्या वेव्ज आहेत. कोणत्या कोणत्या,
एक आहे मेकॅनिकल वेव्ह, सेकंड इज electromagnetic wave, third one is matter waves. Okay, these are the three types of waves: mechanical waves, EM waves and the matter waves. Now listen, suppose हा एक डस्टर आहे. काय हा एक डस्टर आहे. या डस्टर बद्दल जर मी तुम्हाला माहिती विचारली, या डस्टर बद्दल थोडक्यात माहिती सांगा, तर तुम्ही काय सांगचाल रे? काय सांगचाल? हा डस्टर कशासाठी यूज केला जातो, या डस्टरची लेंथ केवढी आहे, बरोबर, हा डस्टर कोणत्या कलरचा आहे, म्हणजे तुम्ही काय सांगणार, त्याची काय सांगणार, प्रॉपर्टीज सांगणार. तर त्याच पद्धतीनं एखाद्या वेव्सबद्दल जर तुम्हाला माहिती विचारली, काय विचारलं असेल, वेव्सबद्दल जर माहिती विचारली, तर तुम्ही काय सांगणार मग? वेव्स म्हणजे कोणत्या टाईपची वेव्स आहेत हे तुम्ही सांगू शकता, ठीक आहे, टाइप्स ऑफ वेव्स. पण अजून त्याच्याबद्दल जर माहिती असेल तर काय सांगणार? तर आपला नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ ऑल वेव्स. प्रॉपर्टीज ऑफ ऑल वेव्स. प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. हा आपला नेक्स्ट पॉइंट आहे. सपोज ही एक वेव्ह मी ड्रॉ केली. ओके, दिस इज ना वेव्ह. तर या वेव्ह बद्दल जर मी तुम्हाला विचारलं एक्सप्लेन दिस वेव्ह, तर काय सांगू शकता तुम्ही त्याबद्दल? मग त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असायला पाहिजे, बरोबर. त्याची फर्स्ट प्रॉपर्टी आहे बघा, ॲम्प्लिट्यूड. फर्स्ट प्रॉपर्टी इज ॲम्प्लिट्यूड. कशाला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड? फर्स्ट प्रॉपर्टी इज ॲम्प्लिट्यूड. तर ॲम्प्लिट्यूड ऑफ अ वेव्ह motion is the largest displacement of a particle of the medium through which a wave is propagating from its rest position. म्हणजेच काय, एक वेव आहे which is propagating from this point, okay, and the largest distance of a particle फ्रॉम इट्स रेस्ट पोझिशन्स. म्हणजे ही वेव्ह इथून स्टार्ट झालेली, बरोबर, इथून ही वेव्ह स्टार्ट झाली, ही रेस्ट झिरो ही लाईन म्हणतोय आपण, त्याला काय म्हणतोय, रेस्ट पोझिशन म्हणतोय. ती कोणत्या हाईटपर्यंत गेली, या हाईटपर्यंत गेलेली आहे. पुन्हा काय झालेली आहे, ती रेस्ट पोझिशनला गेली, म्हणजे ती अप्स आधी गेली, त्याच्यानंतर डाऊन गेली, बरोबर ना. वेव्स म्हणजे काय, पार्टिकल्स काय होतात, अप्स आणि डाऊन्स, ऑसिलेट होतात, अप्स आणि डाऊन्स. म्हणजे इथे काय झाली, ती अप्स, आणि इथे काय झाली, ती डाऊन्स, आणि इथं पण ना काय येतात, त्या रेस्ट पोझिशन्सवर येतात. पण कोणत्या हाईट, म्हणजे किती डिस्टन्स, जे लार्जेस्ट डिस्टन्स आहे त्यांचा, ते लार्जेस्ट डिस्टन्स आपल्याला करायचं फ्रॉम द रेस्ट पोझिशन, फ्रॉम इट्स रेस्ट पोझिशन, अँड दिस इज कॉल्ड द ॲम्प्लिट्यूड. याला काय म्हणायचं आपल्याला, ॲम्प्लिट्यूड. सिम्बॉल आहे त्याचा कॅपिटल ए, बघा. Amplitude of a wave motion is the largest displacement of a particle from a medium through which the wave propagating from its rest positions. या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत, ॲम्प्लिट्यूड, ठीक आहे. मग एखाद्या वेव्हची तुम्हाला ॲम्प्लिट्यूड ही सांगता आली पाहिजे. आता हे पॉझिटिव्ह असेल या साईडला, इथं निगेटिव्ह, म्हणजे हे अप्स आणि हे डाऊन्स. अँड द युनिट ऑफ द ॲम्प्लिट्यूड इज मीटर. SI युनिट इज SI unit is मीटर. डिस्टन्स मोजतोय ना आपण, काय मोजतोय आपण, डिस्टन्स. मग ही मेजरमेंट कशामध्ये करणार आपण, मीटरमध्येच करणार ना. डिस्प्लेसमेंट कशामध्ये करणार, मीटरमध्ये करणार, करेक्ट. द फर्स्ट प्रॉपर्टी इज ॲम्प्लिट्यूड अँड दिस SI युनिट इज मीटर. नाव द सेकंड प्रॉपर्टीज. सेकंड प्रॉपर्टी इज वेवलेंथ. सेकंड प्रॉपर्टी इज वेवलेंथ. सिम्बॉल इज लॅम्बडा. त्याला काय म्हणतोय आपण, लॅम्बडा. सिम्बॉल हा काय त्याचा आहे, लॅम्बडा. बघा, वेवलेंथ इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल. वेवलेंथ इज ऑल्सो डिस्प्लेसमेंट. हे सुद्धा काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल विच इज इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. टू सक्सेसिव्ह पार्टिकल मधलं डिस्टन्स. सपोज हा एक पार्टिकल आहे, इथं अपसला गेलेला आहे, म्हणजे क्रेस्ट, बरोबर. आणि दुसरा पार्टिकल आहे, हा इथे अपसला गेलेला आहे, म्हणजे ते सक्सेसिव्ह पार्टिकल आहेत. सक्सेसिव्ह पार्टिकल म्हणजे ते काय
ऑसिलेट होत आहेत. सक्सेसिव्ह पार्टिकल म्हणजे काय होतात, ते अप्स आणि डाऊन्समध्ये ऑसिलेट होत आहेत आणि त्या ऑसिलेशन्समध्ये काय तयार होत आहे, वेव्स तयार होत आहेत. त्या पार्टिकलला सक्सेसिव्ह पार्टिकल म्हणायचे. ओके, तर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल म्हणजे ह्या दोन सक्सेसिव्ह पार्टिकलमधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण, लॅम्बडा. दॅट इज वेवलेंथ. वेवलेंथ इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल विच इज इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. आणि ते पार्टिकल पण कशात पाहिजेत, सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. इट इज कॉल्ड द वेवलेंथ and it is measured in SI unit. also it's called SI unit काय असणार आहे त्याचा, डिस्टन्स आहे ते. SI unit is मीटर. ओके, अजून इथे मी वेवलेंथ कुठे म्हणू शकते बघा, या रेस्ट पोझिशन पासून स्टार्ट झालेला आहे अप टू हा अप्सला गेला, परत दुसरा पार्टिकल हा अप्स डाऊन्सला वरून पुन्हा ह्या रेस्ट पोझिशनला आला. म्हणजे हे डिस्टन्स जे असणार आहे ते सुद्धा काय असणार आहे, लॅम्बडा वेवलेंथ असेल. बरोबर. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल. बरोबर. हे सक्सेसिव्ह पार्टिकल हा पण रेस्ट पोझिशनला आहे, हा पण रेस्ट पोझिशनला आहे. या दोघांमधले जे डिस्टन्स आहे ते काय आहे, लॅम्बडा. दॅट इज अ वेवलेंथ. ओके, दिस इज द सेकंड प्रॉपर्टीज ऑफ द वेव. नाउ द थर्ड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी इज द पिरियड. इज अ पिरियड. सिम्बॉल इज T, capital T. ओके, कशाला म्हणायचं पिरियड, द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन ऑफ अ पार्टिकल. आत्ताच मी काय सांगितलं तुम्हाला, पार्टिकल हे काय होतात, व्हायब्रेट होतात अप्स आणि डाऊन्सला. इथून सुरू झाला पार्टिकल, हे रेस्ट पोझिशन आहे त्याची म्हणू आपण. इथून सुरू झाला पार्टिकल, हा अप्सला गेला, डाऊन्सला आला आणि पुन्हा त्याच पोझिशनला आला जिथून तो सुरू झाला, रेस्ट पोझिशनला. त्याला काय म्हणतो आपण, रेस्ट पोझिशन. मग हा अप्स आणि डाऊन्स कंप्लीट करण्यासाठी त्याला जो लागणारा टाइम आहे, दॅट इज टी. त्याला जो लागणारा टाइम आहे त्याला काय म्हणतोय आपण, पिरियड. दॅट इज द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन बाय अ पार्टिकल ऑफ द मीडियम इज कॉल्ड द पिरियड. बघा कशाला म्हणायचं, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन. वन व्हायब्रेशन मीन्स रेस्ट पोझिशन्स पासून तो कुठून कुठे गेला पाहिजे, एक अप्सला, डाऊन्सला आणि पुन्हा त्या रेस्ट पोझिशनला आला पाहिजे. मग इथे कसे सांगू शकते मी, बघा इथून सुरू झाला पार्टिकल, इथून अप्सला गेला, ठीक आहे, इथून डाऊन्सला गेला आणि पुन्हा त्या रेस्ट पोझिशन्सला आला. ओके, मग याला काय म्हणणार आहे तुम्ही, टाइम. म्हणजे हे कम्प्लीट व्हायब्रेशन करण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, टाइम टी. बरोबर. पिरियड काय म्हणायचं त्याला, पिरियड. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन बाय अ पार्टिकल ऑफ अ मीडियम इज कॉल्ड द पिरियड. अँड इट इज मेजर्ड इन, कशामध्ये मेजर करतात, SI युनिट इज व्हॉट, SI युनिट इज सेकंड. SI unit is second. Correct. This is the third property, period. Now the fourth one. Fourth property, double periodicity. Fourth property is what, double periodicity. The double periodicity कशाला म्हणायचं, बघा पिरियड म्हणजे माहित झालं तुम्हाला. पिरियड म्हणजे काय, तो टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन बाय अ पार्टिकल. एका पार्टिकलला वन व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला आपण पिरियड म्हणतोय. मग डबल पिरियॉडिसिटी म्हणजे काय असेल, तर बघा जेवढा एक व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी जेवढा इंटरवल टाइम लागतोय, ठीक आहे, मग त्यानं डिस्टन्स कव्हर केलेलं किती असेल. सपोज अ वेव स्टार्ट फ्रॉम दिस आणि तो अप्सला जाऊन पुन्हा डाऊन्स आणि तर रेस्ट पोझिशनला आला, ठीक आहे, आणि हे एक व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी त्याला टी एवढा कालावधी लागला. टाइम इंटरवल किती आहे, तो टी आहे. आणि हे त्यानं जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते असणार आहे लॅम्बडा. ते किती असणार आहे, लॅम्बडा. बरोबर. मग टी हा कालावधी सपोज मी म्हणते 1 सेकंद. किती असेल तो, 1 सेकंद. हे सपोज करतो आपण, ठीक आहे. टी हा कालावधी जो लागतोय तो किती आहे, 1 सेकंद आहे. आणि जे डिस्टन्स कव्हर होत आहे, सपोज दिस डिस्टन्स आर 2 मीटर. इथे घेऊया आपण 2 मीटर. पुन्हा इथून स्टार्ट झाला रेस्ट पोझिशन पासून, पुन्हा एक कम्प्लीट व्हायब्रेशन करण्यासाठी हा जो लागणारा कालावधी असणार आहे तो पुन्हा असणार आहे 1 सेकंद. म्हणजे टाइम इंटरवल सेम आहे, ओके, इक्वल आहे.
आणि हे जे डिस्टन्स पुन्हा त्यानं कव्हर केलेलं आहे दॅट इज द वेवलेंथ लॅम्बडा, ते सुद्धा पुन्हा आहे 2 मीटर. ते पण किती असणार आहे? 2 मीटर. तर याचाच अर्थ काय? in equal interval of time it covers equal distance is called the double periodicity. त्याला काय म्हणतो आपण? डबल पिरियॉडिसिटी. म्हणजे एखादा पार्टिकल हा त्याचं एक वन व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम इंटरवल घेतो, ओके, विच इज रिपीट इट सेल्फ विथ अ इक्वल डिस्टन्स इज कॉल्ड द डबल पिरियॉडिसिटी. त्याला काय म्हणायचं आपण? डबल पिरियॉडिसिटी. ओके. अँड नाव द फिफ्थ property is the frequency. That is what? Frequency तुम्हाला माहित आहे, सिम्बॉल काय आहे त्याचा? स्मॉल n. फ्रिक्वेन्सी काय आहे? स्मॉल n. आता फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायचं बघा? फ्रिक्वेन्सी of a wave is the number of vibration performed by a particle during each second. Number of vibration performed by a particle during each second. म्हणजेच काय बघा? नंबर ऑफ व्हायब्रेशन्स, हे जे व्हायब्रेशन्स होतात ते आपण घेतलं अप्स आणि डाऊन्स, ह्या ज्या व्हायब्रेशन्स होतात ते, मग नंबर ऑफ व्हायब्रेशन्स एका सेकंदमध्ये किती नंबर ऑफ व्हायब्रेशन्स होतात त्याला आपण काय म्हणणार आहे? त्याची फ्रिक्वेन्सी. एका सेकंदमध्ये होणाऱ्या नंबर ऑफ व्हायब्रेशन्सला आपण काय म्हणतोय? फ्रिक्वेन्सी. अँड दॅट इज n इज इक्वल टू 1/t. टी फॉर द पिरियड. त्या फ्रिक्वेन्सीजला अजून काय म्हणतात बघा? रेसिप्रोकल ऑफ अ पिरियड, टाइम पिरियड. रेसिप्रोकल ऑफ अ टाइम पिरियड दॅट इज n इज इक्वल टू 1/t. ओके. नाव द सिक्स्थ प्रॉपर्टी. Property number 6, that is the velocity. That is what? Velocity. Velocity symbol is v. We know everyone that v for the velocity. आता मला सांगा वेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला काय माहिती आहे? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तेच आहे याच्यामध्ये पण. मग वेलॉसिटी काय? द डिस्टन्स कवर्ड बाय वेव्ह पर युनिट टाइम इज कॉल्ड द वेलॉसिटी. डिस्टन्स कवर्ड बाय अ वेव्ह, या वेव्हनं डिस्टन्स कव्हर केलेलं पर युनिट टाइम इज कॉल्ड द वेलॉसिटी. तर डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे? लॅम्बडा एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. किती कव्हर केलेलं आहे? वेवलेंथ हे काय? त्याचं डिस्टन्स आहे, कव्हर केलेलं डिस्टन्स. सो लॅम्बडा डिवाइड बाय टाइम. टाइम रिक्वायर्ड किती? पिरियड t. बरोबर. देअरफॉर v इज इक्वल टू लॅम्बडा डिवाइड बाय t. v इज इक्वल टू असं लिहू शकतो ना आपण? दॅट इज v is equal to lambda divided by t. Lambda is the distance covered by the particle per unit time is called the velocity. And also we can, आता आपण इथं काय पाहिलं? 1/t is equal to n. 1/t is equal to n. So this equation becomes v is equal to n lambda. होऊ शकतो ना असं? v is equal to n lambda. Correct? Now the last property number 7, that is phase. Phase कशाला म्हणायचं? तर the state of oscillations of a particle is called its phase. The state of oscillations of a particle, त्या पार्टिकलच्या ऑसिलेशन करणारी जी स्टेट म्हणतो आपण, काय म्हणतो? स्टेट. त्याला काय म्हणणार आहोत? फेज. त्याला काय म्हणायचं आहे? फेज. ओके. अँड त्यामध्येच आहे फेज डिफरन्स. फेजला सिम्बॉल आहे बघा थीटा. फेजला सिम्बॉल काय म्हणतो आपण? थीटा. फेज डिफरन्स. आता फेज डिफरन्स काय असणार आहे बघा? इथं सपोज एक्झाम्पल, इथे एक वेव्ज आपण फाइंड आउट करूया. ही एक वेव्ज आहे, मीन पोझिशनपासून स्टार्ट झालेली आहे, ठीक आहे, रेस्ट पोझिशनपासून स्टार्ट झालेली आहे. पुन्हा एक सेकंड वेव्ह आहे आणि या पॉईंटपासून स्टार्ट झालेली आहे. म्हणजे कोणत्या एक्स्ट्रीम पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून स्टार्ट झालेली आहे.
आणि या दोघांमधला जो डिफरन्स आहे या स्टेट त्यांना काय म्हणायचं आहे, फेज डिफरन्स. त्यांना काय म्हणणार आहोत आपण, फेज डिफरन्स. लक्षात आलं. अशा प्रॉपर्टीज किती आहेत, 7 प्रॉपर्टीज आहेत वेव्हच्या. ॲम्प्लिट्यूड, वेवलेंथ, पिरियड, डबल पिरियडिसिटी, फ्रिक्वेन्सी, वेलॉसिटी अँड द फेज. ठीक आहे. आज आपण आजच्या लेक्चरला एवढंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण याचा पुढचा पार्ट पाहूया. थँक्यू सो मच.